हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा विभाग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आरोग्य भरतीबाबत काही अपडेट पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण हा व्हिडिओ टाकला होता, आरोग्य भरती तुमचा निकाल लागला नसेल तर हे करा, तुम्हाला कमेंट करायला मी सांगितलं होतं, तर भरपूर जणांना कमेंट केलेलं आहे। हे बघा, इथं झेडपी धुळे एक्झाम 2023 ANM या पदासाठी अजून काही अपडेट नाही, प्लीज कळवा। तर त्याबद्दल आपण अपडेट आज घेणार आहोत। हा प्रश्न विचारलेला आहे काजल यांनी। ही बघा, धुळेची यादी आहे, अंतिम निवड यादी आहे। पदाचे नाव बघा, आरोग्य सेवक स्त्री 2006 पदे, 206 पदे। जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्रमांक 1 2023 अंतर्गत आरोग्य सेवक स्त्री या संवर्गाचे मान्य अध्यक्ष, जिल्हा निवड समिती गट क पद भरती तथा जिल्हाधिकारी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा निवड समिती गट क पद भरती सभा दिनांक 10 ऑक्टोबर 2024। हा जो रिझल्ट आहे, हे बघा, हे अंतिम निवड यादी आहे आणि ही डिसेंबर 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। डिसेंबर 2024 मध्ये, हे बघा इथं 4 डिसेंबर 2024 ला ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तुमचा जर प्रश्न प्रतीक्षा यादीविषयी असेल, प्रतीक्षा यादीविषयी असेल, तर जी काही प्रक्रिया होती याबाबत तर ती पूर्ण झालेली आहे। अतिरिक्त वगैरे काही अपडेट आलेला नाही। अतिरिक्त काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर त्यावर व्हिडिओ टाकण्यात येईल। जिल्हा परिषद नाशिक आरोग्य सेवक 50% निकाल अजून लिस्ट लागणार आहे का ते सांगा। 24 जुलै 2024 ला परीक्षा यांची झाली होती। हे बघा, सतीश पगार जे आहेत त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। हे पहा, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सरळ सेवा पद भरती 2023। हे बघा, संवर्ग दिलेला आहे आरोग्य सेवक 50%, जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदे 126। ही आहे अंतिम निवड यादी, अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी, अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी नाशिक जिल्हा परिषदेची आहे। बघा, ही हा जो आहे हा लास्टचा अपडेट आहे। तुम्ही जी पद भरती बोलतात त्याबाबत अजून काही याबाबत अपडेट अजून आलेलं नाही। सुधारित यादी वगैरे काही आली, सुधारित अपडेट वगैरे आला काही, तर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ टाकण्यात येईल। प्रदीप यांनी प्रश्न विचारलेला आहे, बघा, ठाणे मेंटल हॉस्पिटल 2024 शिपाई पदासाठी परीक्षा दिली होती, काय अपडेट आहे का सर? तर मी याबाबत बघितलेलं आहे, ठाणे मेंटल हॉस्पिटलचा अजून काहीच अपडेट आलेला नाही, काहीच अपडेट आलेला नाही। पुण्याचा जो अपडेट होता त्याच्यामध्ये पात्र अपात्र यादी आलेली होती, पात्र अपात्र यादी, परंतु ठाण्याबाबत तसा काहीच अपडेट आलेला नाही। ठाण्याबाबत काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। तर हे बघा, हे प्रिया मुळीक यांनी प्रश्न विचारलेला आहे। झेडपी सातारा 16 जून 2024 ला एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट दाखवला नाही, फक्त लिस्ट काढली एवढीच, सिलेक्शन झाले म्हणून सगळ्याचा रिझल्ट दाखवला नाही, कळले पाहिजे ना पास आहे का नाही ती। हे बघा, यांना मी सांगू इच्छितो प्रक्रिया काय असते। बघा, प्रक्रिया काय असते। प्रक्रियामध्ये पहिल्यांदा काय होतं, मेरिट लिस्ट, मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी जाहीर होत असते। यामध्ये ज्यांना 45%च्या वर गुण आहे त्यांचे नाव असतं त्याच्यामध्ये नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असा अर्थ होत नाही। नंतर काय होतं बघा, मेरिट लिस्ट झाल्यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी टाकल्या जाते, निवड यादी व प्रतीक्षा यादी टाकल्या जाते। तर ह्या जर यादीमध्ये सर्वांची भरती झाली, जागा समजा 100 आहेत आणि 100 जागा भरल्या निवड यादीमधूनच, तर मग प्रतीक्षा यादीमध्ये बदल्यांना चान्स मिळत नाही। समजा या 100 मधून एखादा कमी झाला तर प्रतीक्षा यादीमधल्याला चान्स मिळू शकतो, कारण 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते। 1 वर्षात समजा निवड यादीमधला कोणी सुद्धा सोडून गेला, काय झालं तर प्रतीक्षा यादीमधल्यांना चान्स मिळत असतो। एवढं होऊ नये सुद्धा काय होतं, कधी कधी प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा उमेदवार काही मिळत नाहीत, निवड यादीमध्ये सुद्धा जातात, तेव्हा मग अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते, अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते, अतिरिक्त निवड यादी सुद्धा जाहीर केली जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये मग जे उमेदवार दुसरे असतात त्यांचे नाव येऊ शकतात। तर आता तुमचं बघा कसं आहे माहिती का, तुमचा जो प्रश्न विचारलेला आहे त्यावर मला एवढं कळतंय की तुम्ही म्हणत आहात की अंतिम निवड यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव नाही, तुमचं सिलेक्शन झालेलं नाही, त्यामुळे तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव नाही असा त्याचा अर्थ होतो। जर मला तुमचा प्रश्न कळला नसेल तर तुम्ही कमेंट करून अजून मला स्पष्टपणे
काय इश्यू आहे तो सांगू शकता. अजून बाकीचे उमेदवारांनी सुद्धा कमेंट केलेले आहेत, त्यांची सुद्धा अपडेट घेणं चालू आहे. त्यांच्यावर सुद्धा मी माहिती देईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.